तसंच रोहित आर्य नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे। शूटिंगच्या दरम्यान आणखी काही लोक तिथे असण्याची शक्यता आहे, तर त्या संदर्भात देखील अधिक माहिती आपल्या समोर येईल। मात्र मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो पालकांच्या लक्षात आला। त्यानंतर मुलांनी देखील काचेमधून हातवारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काय माहिती? निखिल, आता या विद्यार्थ्यांना जे आहे ते सोडण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळते। खरं तर पोलिसांनी त्या सगळ्या हॉस्टेजेस अर्थात बंदिस्त केलेल्या व्यक्तीबरोबर त्या पोलिसांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी ब्लॅक कॅट कमांडो जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळते आणि संपूर्ण परिसरात एकंदरीतच दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। कारण की त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑडिशनच्या निमित्ताने त्या व्यक्तीने, रोहित आर्य हा व्यक्ती असं समजतंय, त्या व्यक्तीने त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि त्यानंतर पालकांना मात्र त्या स्टुडिओच्या बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना बंदिस्त करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना बंदिस्त करणाऱ्या व्यक्तीने, रोहित आर्याने, एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती टाकलेला होता की मला बोलायचंय म्हणून, अशा संदर्भातला तो सगळा व्हिडिओ होता। आणि एकंदरीतच दहशतीचं वातावरण आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये होतं। स्थानिक पोलीस घटनास्थळी त्यांनी लवकरात लवकर धाव घेतलेली होती आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती जी आहे ती हाताळलेली असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीतच मुंबईमध्ये अशा गजबजलेल्या परिसरामध्ये अशा पद्धतीची घटना होती ही अतिशय भयावह आहे। आणि जे विद्यार्थी अर्थात जे मुलं होती जी अडकलेली होती आतमध्ये, त्यांना बंदिस्त करून ठेवलेले होते, त्यांचे पालक मात्र त्या ठिकाणी भयभीत झालेले होते। काही विद्यार्थी बाहेर येण्याच्या संदर्भात ते राज स्टुडिओ जिथे त्यांना बंदिस्त करून ठेवले तिथे काचेवरती ते हात देखील मारताना आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी संपूर्ण शक्ती जी आहे ती या प्रकरणात वापरली आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते आता या ठिकाणाहून सुखरूप त्यांनी सोडवलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। निखिल, नक्कीच अक्षय, ही रोहित आर्य हा नेमका कोण आहे, काय माहिती मिळते त्याच्या संदर्भात? तसंच पूर्ण क्रू असणार, ही शूटिंग या ठिकाणी सुरू आहे, ऑडिशन सुरू आहे, तर तिथे काही लोक, तो रोहित आर्य देखील आपल्या व्हिडिओमध्ये असं म्हणतोय की माझ्याबरोबर आणखी काही लोक आहेत ज्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत। नेमकं काय हे प्रकरण? पोलिसांकडनं माहिती मिळते की रोहित आर्य हा मानसिक रुग्ण आहे, परंतु याच रोहित आर्याने गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ऑडिशन जे आहेत चित्रपटामध्ये काम करण्याकरता ऑडिशनसाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे आणि त्यांच्या पालकांना जे आहे ते या ठिकाणी बोलवत होता अशी माहिती मिळते। आणि ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑडिशनच्या ज्या शिबिरे आहेत ती गेल्या 6-7 दिवसांपासून सुरू होती आणि या शिबिरांना वेगवेगळी जे पालक आणि विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी भेट देत होते। कारण की पालकांना देखील वाटतं की आपला मुलगा ऑडिशन देऊन एका चित्रपटात किंवा सिरियल्समध्ये त्यांनी काम करावं आणि याच उद्देशाने आज देखील काही पालक आणि विद्यार्थी आपल्या पालक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी रोहित आर्याकडे आलेले होते ऑडिशनसाठी। आणि ऑडिशन ज्या राज स्टुडिओमध्ये सुरू होतं त्या राज स्टुडिओमध्ये या रोहित आर्याने या विद्यार्थ्यांना जे आहे ते आज बंदिस्त केलं आणि बंदिस्त केल्यानंतर त्या पालक मात्र या राज स्टुडिओच्या बाहेर होते। आणि ही गोष्ट ज्यावेळेस विद्यार्थ्यांना बंदिस्त केले, ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या हावभावावरतूनच पालकांना कळाली। कारण की ज्या पद्धतीने त्या राज स्टुडिओच्या काचेजवळ येऊन विद्यार्थी बाहेर येण्याची विनवणी करत होते, त्यामुळे पालक बाहेर उभे असलेले पालक मात्र भयभीत झाले आणि त्यानंतर त्यांनी मात्र ही सगळी गोष्ट जी आहे ती स्थानिक पोलिसांना कळवली। खरं तर आतमधून राज स्टुडिओच्या सगळे आतमधले जे गेट्स आहेत ते देखील गेट्स या रोहित आर्याने आतमधून बंद केलेले होते आणि आतमधल्या भागामध्ये त्यांनी रॉकेल जे आहे ते रॉकेल आतमधल्या राज स्टुडिओमध्ये टाकलेलं असल्याची भीती जी आहे ती बाहेर पसरवलेली होती या रोहित आर्याने। आणि त्यानंतर हे सगळे पालक जे आहेत ते बाहेर उभे असलेले पालक मात्र आपल्या विद्यार्थ्यासाठी भयभीत झाले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही तात्काळ घटना सांगितली आणि या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या सगळ्या रोहित आर्या ज्याने बंदिस्त करून ठेवले विद्यार्थ्यांना त्याच्याशी चर्चा करण्याच्या निमित्ताने पोलीस आतमध्ये गेले आणि पोलीस आतमध्ये गेले असताना हा सगळा आतमध्ये रॉकेल टाकलेला प्रकार पोलिसांना कळाला असल्याची माहिती मिळते। आणि त्यानंतर पोलिसांनी
दक्षतामधून म्हणून अधिक पोलिसांचा फौजफाटा मागवला आणि त्यानंतर थेट पोलीस जे आहेत त्या स्टुडिओमध्ये आतमध्ये शिरले आणि या सगळ्या बंदिस्त विद्यार्थ्यांना जे आहे ते त्यांनी सुखरूप या सगळ्या विद्यार्थ्यांची सुटका केलेल्याची माहिती जी आहे ती आता सध्या मिळताना पाहायला मिळते. निखिला, नक्कीच अक्षय, आपण पाहतो की 20 मुलांना या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं होतं. सर्व मुलं ही 15 वर्षाच्या आतील होती असं प्रत्यक्षदर्शींकडनं कळत आहे. या 20ही मुलांची आता सुटका करण्यात आलेली आहे. शूटिंगसाठी या मुलांना बोलावण्यात आलं होतं. 6 दिवस या ठिकाणी शूटिंग चाललं. त्यानंतर आज 7व्या दिवशी मुलं जेवणासाठी देखील बाहेर आली नाहीत असं कळल्यानंतर पालक भयभीत झाले. मुलांनी देखील या काचेमधून आणखी हातवारे करण्याचा इथून प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी आता या 20 मुलांची सुटका केलेली आहे. तसंच रोहित आर्या याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. रोहित आर्या हा एक मानसिक रुग्ण असल्याची देखील माहिती मिळते. आता त्याची पुष्टी झाली नाही, मात्र रोहित आर्या हा एक डिजिटल क्रिएटर देखील आहे. मुलांच्या शैक्षणिक विषयांसाठी त्याचे काही प्रश्न होते. पवईत डांबून ठेवलेल्या 20 मुलांची सुटका करण्यात आली आणि या आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. आरोपी रोहित आर्याला पोलिसांकडनं अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नेमकं काय म्हणणं होतं ते आपण पाहूया. सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है. कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे. उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं. उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं